श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण 1 ते 12 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 13वा अध्याय ऐकूया. अध्याय 13वा. स्वामी भक्त बाळप्पा. श्री गणेशाय नमः. श्रीपाद भट्टांचे बाळप्पाला स्वामीपासून दूर करण्याचे सर्व प्रयत्न फोर ठरले. तेव्हा बाळप्पावर श्री स्वामींची पूर्ण कृपा आहे हे जाणून चोळप्पा गप्प बसला. बाळप्पा जरी श्रींची एकनिष्ठेने सेवा करीत होता तरी त्याला स्वयंपाकासारखी कामे करण्याची लाज वाटत असे. तेव्हा त्याची मनोधारणा जाणून एके दिवशी स्वामी त्याला म्हणाले, जो गुरूंच्या सेवा कार्यात लाज बाळगत नाही त्याच्याच बरोबर श्री गुरु नेहमी असतात. ते ऐकून बाळप्पा जे समजायचे ते समजला आणि सर्व कामे गुरुसेवा समजून मनपूर्वक करू लागला. सेवेकऱ्यांमध्ये मुख्य असलेली सुंदराबाई अन्य सेवेकऱ्यांना त्रास देत असे. नको असलेले सेवेकरी युक्तीने दूर करीत असे. तिने बाळप्पालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामींनी तिचीच परखड शब्दात कान उघडणी केली. एकदा दिवाळीच्या सुमारास चोळप्पाने स्वामींच्या अंगावर घालण्यासाठी चंद्रहार देण्यास टाळाटाळ केली. ते निमित्त साधून चंद्राबाईने राणीसाहेबांचे कान भरले आणि चोळप्पाच्या हातचा सर्व कारभार काढून त्यास दूर केले. एके दिवशी स्वामी भक्तांसमवेत बसले असताना त्यांनी तिथेच पडलेल्या एका वस्त्राची झोळी करून उपस्थितांकडे भिक्षा मागितली. त्यात मिळालेली सर्व रक्कम चोळप्पाला देऊन तुझे ऋण फिटले असे म्हणाले. त्या धनप्राप्तीने चोळप्पाला आनंद झाला, पण त्यामुळे श्रीचरण अंतरले हे त्याला कळलेच नाही. एके दिवशी काहीतरी निमित्त करून सुंदराबाई बाळप्पाला टाकून बोलले. तेव्हा यापुढे येथे राहायचे नाही असा निश्चय करून बाळप्पा दुसऱ्या दिवशी श्री स्वामींची आज्ञा गेला असता स्वामींच्या आज्ञेने सेवेकरांनी त्याला आसन दाखवले. तेव्हा श्रींची आपल्या जाण्यास अनुज्ञा नाही हे लक्षात घेऊन तो मारुतीच्या मंदिरात आसन मांडून स्वामी नामाचा जप करू लागला. केलेल्या जपाचा हिशोब ठेवणे व दिवसातून एकदा स्त्रींच्या दर्शनात जाणे असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. पुढे काही दिवसांनी सुंदराबाई विरुद्धच्या तक्रारी वाढल्याने कारभाऱ्यांनी तिला श्रींच्या सेवेतून बलपूर्वक दूर केले आणि श्रींच्या सेवेची सर्व व्यवस्था बाळप्पाकडे सोपवली. अशा प्रकारे सुंदराबाईंची कारकीर्द संपुष्टात आली आणि बाळप्पा पुन्हा स्वामी सेवेत रुजू झाला. बाळप्पाचा जप पूर्ण झाल्यावर श्रींनी त्याच्या जपाचा हिशोब घेतला आणि एका भक्ताकरवी त्याचे उद्यापनही करवले. इति श्री अध्याय 13वा संपूर्ण. या अध्यायाची फलश्रुती आहे, चित्त शुद्ध होईल आणि गुरुकृपा होऊन गेलेले धन परत मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.